मी संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या जोर बैठका सुरू होत्या। मात्र आता ही युती तुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवसेना आणि भाजपची युती व्हावी यासाठी संभाजीनगरमध्ये अनेक प्रयत्न केले जात होते, अनेक बैठका देखील घेतल्या जात होत्या। लागोपाठ बैठकांचं सत्र सुरू होतं, मात्र आता ही युती तुटल्याची माहिती मिळतेय। आमचे प्रतिनिधी विशाल करवळे आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, संभाजीनगरमध्ये युती व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले गेले, मात्र आता ही युती तुटल्याचं कळतंय। अगदी खरं आहे, जवळपास 10 बैठका संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये झाल्या आणि त्यात युती व्हावी अशी सर्वच प्रमुख नेत्यांची अपेक्षा होती। मात्र भाजपनं शिवसेनेला ज्या जागांचा प्रस्ताव दिला होता तो शिवसेनेला मान्य नाही। 35 ते 36 जागांवर लढणार नाही असं शिवसेनेनं स्पष्टपणे सांगितलंय। खरं तर शिवसेनेची प्राथमिक तयारी सुद्धा झाली होती, मात्र आपण बघितलं काल रात्री शिवसेनेमध्ये जोरदार विरोध झालेला होता, बंडाळी झाली होती। स्वतः जिल्हाप्रमुख रस्त्यावर उतरले होते। संजय शिरसाट यांच्या घराबाहेर रात्री 12 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन झालं होतं। त्यानंतर शिवसेनेवर अन्याय खपवून घेणार नाही असं संजय शिरसाट यांचं म्हणणं होतं। त्याबाबत एकनाथ शिंदेसोबत त्यांची बैठकही झाली, रात्री फोनवरून चर्चाही झाली आणि त्यानंतर आता शिवसेनेनं युतीत लढणार नाही अशा पद्धतीची निर्णय घेतल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता शिवसेना वेगळं लढणार। महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेनं रात्रीच आपल्या सगळ्याच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करा असं मध्यरात्री सांगितलं। त्यानुसार त्यांना आज बी फॉर्म सुद्धा देण्यात येणार आहे आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटल्याच जमा आहे असं काहीसं चित्र आहे। कारण ज्या मोठ्या जागांचा प्रस्ताव दिला होता शिवसेनेनं भाजपला, तो प्रस्ताव आता मान्य नाही अशा पद्धतीचं चित्र आहे। भाजप ज्या जागा शिवसेनेला दिल्या होत्या त्यापेक्षा एकही जागा जास्त देणार नाही अशा पद्धतीचा भाजपने निर्णय घेतलेला आहे आणि भाजपने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जागा वाढवून मिळणार नाही। शिवसेनेला जो प्रस्ताव दिला आहे तोच मान्य करावा लागेल, त्यावरच लढावं लागेल। त्यामुळे आता दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं नाही आहे आणि दोन्ही पक्षातील जे कार्यकर्ते होते ते नाराज होते, खास करून शिवसेनेतले कार्यकर्ते नाराज होते। त्यामुळे युती तोडण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। थोड्याच वेळात आता याच्याबाबत अधिकृत घोषणा होईल। पालकमंत्री संजय शिरसाट हे घोषणा करतील। मात्र तुर्तास छत्रपती संभाजीनगरमध्ये युती आता तुटलेली आहे। दोन्हीपेक्षा वेगवेगळे लढणार असं चित्र आहे। जी विशाल, अवघे काही तास उरलेले आहेत एबी फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे या काही तासांमध्ये आता कशा प्रकारचं नियोजन आखलं जाऊ शकते? उमेदवार घोषित करायचे, त्यांना एबी फॉर्मचं वाटप करायचे, कशा प्रकारचं नियोजन पाहायला मिळेल? खरं तर युती होणार नाही होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र दोन्ही पक्षातनं जर असं काही झालं तर वेगळे लढण्याची तयारी पूर्ण करण्यात आली होती। शिवसेनेनेही आपल्या सर्वच उमेदवारांना त्यांचे अर्ज भरून ठेवा अशा पद्धतीचं सांगितलं होतं। भाजपनेही तेच केलं होतं, फक्त युतीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत होते। मात्र युतीची अधिकृत घोषणा आता झालेली नाही आहे। त्यामुळं जवळपास वेगवेगळ्या लढण्याची तयारी आधीच दोन्ही पक्षांनी करून ठेवली होती असं स्पष्टपणे दिसतंय आणि त्यानुसार आता 11 वाजतापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। ही सगळीच लोक अर्ज भरतील आणि संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप वेगवेगळे लढतील असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। 2015 मध्ये शिवसेना भाजप युती होती, मात्र निवडणूक ते वेगवेगळेच लढले होते आणि निवडणुकीनंतर ते एकत्र आले होते आणि त्याच्यानंतर महापौर शिवसेनेचा झाला होता। याही वेळेस असं काहीसं चित्र दिसतंय। आता निवडणुका झाल्यावर एकत्र येणार का याबाबत सध्या तरी कोणी बोलायला तयार नाही, नंतर पाहू असं सांगताय। मात्र निवडणुका आता वेगवेगळ्या लढणार असं अगदी स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच विशाल, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले, मात्र ही युती फिसकटलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।